So let's solve a numerical on number of particles and number of unit cell in X gram of metal. Ekdam simple numerical. If I look at this one, it was asked in July 2022 for 3 marks. Okay, जुलै ला आलाय, ऑगस्ट 2022 ला आलाय, 23 आणि 24 ला आलेला नाहीये, तो चान्स आहे. ठीक आहे. प्लीज फोकस हियर. एकदम सिंपल. ऍज आय सेड प्रिव्हियसली, सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहायचं. व्हॉट इज गिवन हियर? नायोबियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. म्हणजे काय? n इज इक्वल टू 2. करेक्ट. n is equal to 2. BCC आला ना? n is equal to 2. The density of unit cell is, density म्हणजे काय? Rho. Rho is equal to 8.55 gram per centimeter cube. Okay. 3. The length of unit cell is, मी जर ऐकत नसेल तर तुम्ही पटकन बोलायचंय. काय? Yes, correct. A is equal to 330.6 picometer. Do we want in picometer? हे दिले ग्राम मध्ये, तर we need in centimeter. Correct. शाबाश. So 3.306 into 10 to the power minus 8 centimeter. कसं आपण कन्वर्ट केलं हे आपण मगाशी बघितलं इन द प्रिव्हियस न्यूमेरिकल. राईट आहे. नसेल जाऊन तो पटकन तो पॉइंट बघून घ्या. ठीक आहे. हे आपल्याला मिळालं फॉर व्हॅल्यू ऑफ A. व्हॉट एल्स इज गिवन? How many atoms and unit cells are present in 0.5 gram of metal? So number 4 they have given is X is equal to 0.5 gram. Simple. आता आपल्याला काय फाइंड करायचं रे? To find number 1, number of particles is equal to what? And second, number of unit cell is equal to question mark. Okay. एकदम सिंपल. दोघांना युनिट नाहीये. No problem with it. Let's try to find out. Now solution. The first one. If I say number of particles, number of atoms, what is the formula? I'll say number of atoms in X gram is equal to X into N upon A cube into rho into A cube, na? Rho into A cube. So, do we have value of X? Yes, we have it. Do we have value of N? Yes, we have it. Do we have value of rho? Yes, definitely we have it. Do we have value of A? Definitely yes. Let's put them and find out the answer. X म्हणजे 0.5 into N is 2 upon rho is 8.55 into A 3.306 into 10 to the power minus 8 या सगळ्याचा क्यूब. ठीक आहे. ओके. आता लेट्स अप्लाय लॉग. हे जर आपण बघितलं तर 0.5 into 2, 0.5 म्हणजे हाफ असतं, म्हणजे बेसिकली हा 1 होऊन जाईल. सो 1 upon 8.55 into 3.036 याचा क्यूब काढायचा आपल्याला, आणि हे वर जाऊन झालं 24 into 10 to the power minus 24 झालं इकडे, जे वर नंतर प्लस होईल. सो व्हॉट डू वी गेट हियर इज अप्लाय लॉग हियर इज इक्वल टू log of 1 minus log of 8.55 plus 3 into log of 3.036. Take it over and it became 10 to the power 24. Okay. Now I'll quickly find out the log of that. Okay. हे मगाशी किती लिहिलं होतं आपण? It was 3.306. Okay. So 3.306 आपण जर log अप्लाय केला, we got this log of 1 minus log of 8.55 plus 3 into हा 3 पुढे आला, 3 into log of 3.306 into 10 to the power 24. ठीक है. Now log of 1 is 0, that we all know. Log of 8.55 comes out to be 0.9319. 3 as it is, and log of this number
is here 0.5193. ओके, डेसिमल पॉइंट जरा प्रॉपरली लिहा. ओके, 10 to the power 24 as it is. आता हे आपल्याला मल्टिप्लाय केलं, हा नंबर मिळाला. हे ऍज इट इज दोघांना ऍड केलं, हा नंबर आपल्याला मिळाला अँड बिकेम निगेटिव्ह बिकॉज आउट ऑफ द ब्रॅकेट वी हॅव मायनस साइन. सो वी हॅव दिस इंटू 24 लिहायचं राहून गेलं 10 to the power 24. ठीक आहे. आता हे थोडंसं क्रिटिकल आहे. 0 मायनस दिस नंबर विल बी नेगेटिव्ह आणि बाय युजिंग लॉग टेबल नेगेटिव्ह नंबरचा लॉग काढता येत नाही. ओके, सो मी काय केलं इकडे 0 ला लिटरली या नंबर मधून मायनस केलं. उलट या नंबरला मी 0 मधून लिटरली मायनस केलं. म्हणजे इथे 0.000 मायनस 2.4898. ओके, हे तुम्ही करून बघा, कॅल्सीवर करू नका, स्वतःहून करून बघा. ठीक आहे. सो आय गॉट 3 bar.5102. 3 bar.5102 into 10 to the power 24. ओके, मग आता आपण काय अँटीलॉग काढायचा. अँटीलॉग ऑफ दिस नंबर विल बी 3 पॉइंट. अँटीलॉग आपण काढला 0.51 चा 0 आणि मीन डिफरन्स 2 मध्ये. यू कॅन ट्राय दॅट. इट कम्स आउट टू बी 3.237 इंटू 10 to the power हा नंबर गेला पुढे झाला -3 इंटू 10 to the power 24 ऍज इट इज. आपण त्याला सॉल्व्ह केलं. +24 -3 इट इज 10 to the power 21 particles. ओके, इन 0.5 ग्राम ऑफ मेटल. ओके, त्याचा सेकंड पार्ट अजून बाकी आहे, तो इथं पटकन टेक अ स्क्रीनशॉट अँड देन आय विल डिस्कस दी नंबर ऑफ युनिट सेल्स. चला पटकन. ओके, आय होप टेक अ स्क्रीनशॉट. आता इथं पटकन आय एम गोइंग टू द सेकंड पार्ट अँड दॅट इज नंबर ऑफ युनिट सेल. एकदम सिंपल. आता इथे नंबर ऑफ युनिट सेल का फॉर्म्युला काय असतो? लेट मी गिव डिफरंट कलर हियर. सेकंड पार्ट इज नंबर ऑफ unit cells in x gram of metal. फॉर्म्युला काय? इज इक्वल टू x अपॉन रो इंटू AQ. याच्यामध्ये n मिसिंग होतं ना, इथे n होता, इथे n नाहीये. मग यालाच मी असं लिहिलं इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइडेड बाय n. चालेल का? नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइडेड बाय n. मग आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स ऑलरेडी आपण काढलेत अँड दॅट इज 3.24 इंटू 10 to the power 21 डिवाइडेड बाय n ची व्हॅल्यू काय होती आपली? n वॉज इक्वल टू 2. सो आय से डिवाइड बाय 2. मग आपला आन्सर मिळेल 2 1 जा 2 1 जा किती उरले 6. सो 2 6 जा किती उरले 2. So 1.62 into 10 to the power 21 unit cells. समझते? So in 0.5 gram we have 1.621 unit cells. 1.61 into 10 to the power 21 unit cells आणि 3.24 into 10 to the power 21 particles. समजतंय? जर हा FCC असता तर आपण डिवाइड बाय 4 केलं असतं. ओके, यू कॅन ट्राय बाय नॉर्मल फॉर्म्युला मेथड ऍज वेल, पण मी सांगेन दिस इज अ ट्रिक. ओके, आय होप इट इज डन. इथं चेक करून घ्या आणि सॉल्व्ह करा हा न्यूमेरिकल बाय युअरसेल्फ. ओके, विल सी इन द नेक्स्ट टॉपिक. चलो. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज इट वाज आस्क्ड इन लास्ट ईयर बोर्ड एग्जाम. सो इट इज मार्च 2024 मध्ये आलेला क्वेश्चन. हा ना क्वेश्चन काय बघा पहिल्यांदा. प्रेडिक्ट द टाइप ऑफ क्यूबिक लॅटिस. म्हणजे आपल्या इथे कोणत्या टाइपचा आहे, सिंपल क्यूबिक, बॉडी स्टँडर्ड की फेस स्टँडर्ड, ते आपल्याला काढायचं. ऑफ अ सॉलिड एलिमेंट हॅव्हिंग एज लेंथ ऑफ 400 पिकोमीटर. एज लेंथ इज गिवन 400 पिकोमीटर and density is given 6.25 gram per ml and atomic mass is also given. म्हणजे आपल्याला काढायचं आहे n ची व्हॅल्यू. ओके, whenever they say find out the type of cubic lattice, आपल्याला काढायचं आहे n ची व्हॅल्यू. चला मग सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन लिहूया. प्रत्येक न्यूमेरिकलचा सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे गिवन लिहायचं. ठीक आहे. सो व्हॉट इज गिवन? हॅव्हिंग एज लेंथ. एज लेंथ म्हणजे A is given किती 400 पिकोमीटर.
याला आपण कन्वर्ट करणार इंटू सेंटीमीटर. आपण ते आधीच्या वर्गमध्ये केलेलं होतं. सो 4 नाही सिंपल आपण लिहूया 4 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. ओके, कसं केलं ते आपण आधी करून बघितलेलं आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻10 सेंटीमीटर. इथे 2 झिरो होते, तुम्हाला मायनस येईल. ओके फाईन. आता पुढे डेन्सिटी इज गिवन. सो नंबर 2 डेन्सिटी रो इज गिवन. किती? इट इज 6.25 ग्राम पर ml. व्हेरी गुड. त्यानंतर ऍटॉमिक मास वरचं गिवन. ऍटॉमिक मास म्हणजे m. इट इज 60 ग्राम पर मोल. ओके, आणि आपल्याला अजून गोष्ट माहिती आहे ती म्हणजे नंबर 4 अवोगॅड्रोज कॉन्स्टंट 10⁻23. बरोबर. जर आपल्याला 4 गोष्टी माहिती आहेत, आपल्याला काढायचं काय? एन ची व्हॅल्यू. ओके, सो ते डायरेक्टली मेन्शन करत नाही की एन फाइंड करा. ते जस्ट से टाइप ऑफ क्युबिक लॅटिस, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की इट इज एन. सो टू फाइंड n is equal to what? It has no unit, कारण तो नंबर असतो. ओके, मग आता आपलं सोल्युशन काय असणार आहे? व्हॉट इज अवर फॉर्म्युला? आपला फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. फॉर्म्युला इज रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन a क्यूब इंटू n. बरोबर. जर मला n काढायचं आहे तर आय विल मॉडिफाय द फॉर्म्युला फॉर n. मग देअरफॉर n इज इक्वल टू रो इंटू a क्यूब इंटू na अपॉन m. बरोबर. बरोबर. ओके, आता नेक्स्ट स्टेप काय असणार? मग just put all the values in the formula. So let's go for it. Very first thing will be rho. So therefore n is equal to rho ची व्हॅल्यू काय होती आपली? 6.25 into 10 to the power 3. काहीच नाही पुढे अति काही. 6.25 into a क्यूब ची व्हॅल्यू काय? a ची व्हॅल्यू इज 4 into 10 to the power -8 याचा क्यूब इंटू na is 6.022. 6.022 into 10 to the power 23. या सगळ्याला आपण डिवाइड करतोय बाय व्हॅल्यू ऑफ मास, मोलर मास और ऍटॉमिक मास 60. आता जितकं सिंप्लिफाय करणं पॉसिबल असेल करून घ्यायचं. ओके, उगाच स्ट्रेस करायचं नाही. सो 6.25 इंटू 4 चा क्यूब काय तो? 4 4 चा 16, 16 4 चा 64. So if we can do that directly, very good. Otherwise, dog आपल्याला काढायला लागेल. Into 10 to the power 8 3 24. So minus 24 into 6.022 into 10 to the power 23 upon 60. Okay. आता इकडे आपण अजून याला सिंप्लिफाय करू शकतो. So if I simplify that, I'll write 6.25 into 64. Yes, we can simplify this as well. 6.022 into 10 to the power. हा -24 तो +10 +23 याचा अर्थ -1 रिमेन्स. बरोबर. आणि खाली येईल मग 60. आता द लास्ट स्टेप, इफ आय शिफ्ट दॅट 10 डाउनवर्ड्स आय गेट 600. So we can do that. किंवा हा इथे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 6.4 मिळेल. सो आय विल डू दॅट एज वेल नाउ. 6.25 इंटू जर या -10 10 to the power -1 ने मी आत मल्टिप्लाय केलं तर हा मला मिळाला 6.4 इंटू 6.022 हे झालं अपॉन 60. ठीक आहे. काय होतं हे आपल्याला उगाच घेऊन फिरण्यापेक्षा इथे आपण त्याला सिम्प्लिफाय करून टाकलं. ठीक आहे. सो आता हा आपल्याला मिळाला n इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो आपल्याला लॉ अप्लाय करायला लागेल. मग लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ 6.25 प्लस लॉग ऑफ 6.4 प्लस लॉग ऑफ 6.022 मायनस लॉग ऑफ 60. ओके. आता लॉग ऑफ 6.25 तुम्ही पण करून घ्या, मी पण पटकन लॉग काढतो. ओके. सो यांचे आपण लॉग काढले प्रत्येकाचा. याचा लॉग हा, याचा इथे आला, याचा इथे आणि याचा इथे. ठीक आहे. मग तिघांना आपण ऍड करणार बिकॉज तिघे पण प्लस मध्ये आणि हा मायनस करायचा आपल्याला.
सो हे 3 जेव्हा ऍड केले, when we add these 3 we get this number, okay, and then minus this number. तो आपण जेव्हा सबट्रॅक्ट केलं आपला आन्सर मिळतं 0.6036. हो मी काढून ठेवले साईडला. ओके, सो मला हे लॉग ऑफ n मिळाला. आपला काढायचा आहे n, बरोबर. मग आता n विल बी इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.6036. करेक्ट आहे. आणि आपण जेव्हा अँटीलॉग काढतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं 4.01. ओके, 4.01. हा राईट, वी गेट 4.01 आन्सर. आता जर 4.0 आलं, जर n इज इक्वल टू 4.01, मग असा कोणता क्युबिक युनिट सेल आहे, असा कोणता क्युबिक युनिट सेल आहे त्याच्यामध्ये n इज इक्वल टू 4 असतं. बीसीसी 1, एफसीसी झालं सिंपल क्युबिक 1, बीसीसी 2 आणि एफसीसी 4. याचा अर्थ आपला आन्सर as n is equal to 4, therefore it is FCC unit cell. समजतंय? इझी, वी गॉट 2 मार्क्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण आणखी काही क्वेश्चन बघूया जे एक्झाम मध्ये आले आणि क्वेश्चन सिमिलर टाईपचे आहेत. बघा, 2 मिनिटात, 2 नाही पण 4-5 मिनिटात आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आणि आपल्याला 2 मार्क्स मिळत आहेत. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, डेन्सिटी वरचा अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, अजून एक PYQ 2023 मधला क्वेश्चन काय. An element with molar mass 27 gram per mole forms cubic unit cell with the age length of 405 picometer. If density of element is 2.7 gram per centimeter cube, what is the nature? परत नेचर विचारले, याचा अर्थ तुम्हाला n फाइंड करायचं आहे, बरोबर. लेट्स राइट व्हॉट इज गिवन. पहिला मोलर मास म्हणजे m is equal to, sometimes they give you molar mass, sometimes they give you atomic mass. काही फरक पडत नाही, दोन्हीचा अर्थ तो असतो जर एलिमेंट असेल तर. नंबर 2, फॉर्म्स क्यूबिक युनिट सेल विथ एज लेंथ. एज लेंथ इज गिवन, म्हणजे ए इज गिवन 405 picometer. Now we are smart to convert that into centimeter. It will be 4.05 into 10 to the power minus 8 centimeter. Number 3, if density is given 2.7 gram per centimeter cube, म्हणजे rho is equal to 2.7 gram per centimeter cube. नंबर 4, माफ करा, अवोगॅड्रोज नंबर आपल्याला माहिती आहे 6.022 into 10 to the power 23. आता व्हॉट टू फाइंड, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्याच्यामध्ये n फाइंड करायचं आहे. सो n इज इक्वल टू व्हॉट, n हॅज नो युनिट. मग सिंपल आपलं सोल्युशन म्हणजे आपला फॉर्म्युला. सोल्युशन मध्ये आपण आपला फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला काय आपला, डेन्सिटी इज इक्वल टू रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन ए क्यूब इंटू na. आपल्याला हवाय n, मग आपण फॉर्म्युला मॉडिफाय करणार. आपण n इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू na अपॉन पूर्ण काय फक्त m. सो जर आपल्याला मिळालं तर लेट्स क्विकली सॉल्व द न्यूमेरिकल. आता प्रत्येकाच्या आपण गणितामध्ये पुट करत जाऊया. देयरफॉर n इज इक्वल टू रोची व्हॅल्यू काय 2.7 इंटू a ची व्हॅल्यू काय 4.05 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8 याचा क्यूब, तसं वर गेलं, इंटू अवोगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23. क्वेश्चन मध्ये असते 2023. ओके, सो अपॉन m ची व्हॅल्यू काय 27. ओके, अरे भारी, वी कॅन कॅन्सल दिस. ठीक आहे, सो आपण करूया आधी 2.7 इंटू याला आपण घेऊया सेपरेट 4.08 चा क्यूब इंटू 8 3 जा 24 म्हणजे 10 टू द पॉवर मायनस 24 इंटू 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23.
अपॉन 27 बरोबर. आता हवं तर आपण इथे कॅन्सल करू शकतो. कसं? हा 2.7 1चा आणि 2.7 10चा. ओके. मग इथे आपलं काय मिळेल पुढे? 4.05 याचा क्यूब इंटू 6.022 इंटू हा 10 to the power -24 आणि हा +23 उरतो फक्त -1 10 to the power -1 अपॉन 10. हा खाली येईल आणि खाली होईल 100. सो अल्टिमेटली आपल्याला काय मिळतं? n इज इक्वल टू 4.05 याचा क्यूब इंटू 6.022 अपॉन हा 10 आणि हा 10 खाली आला म्हणजे आपल्याला मिळाला 100. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय? असं समज. रिवाइंड करून परत बघा. मी त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. ओके फाईन. आता आपल्याला काढायची आहे n ची व्हॅल्यू. काय करणार आपण? लॉग. शाबाश. देअरफॉर लॉग इज इक्वल टू लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ 4.05 याचा क्यूब जो पुढे येणार नंतर इंटू प्लस लॉग ऑफ 6.022 मायनस लॉग ऑफ 100. मग इथे आता आपण प्रत्येकाचा लॉग काढून घेऊया एकदम. ओके. प्रत्येकाचा लॉग काढला आपण. याचा लॉग इथे, याचा लॉग इथे, याचा लॉग इथे आला. 100चा लॉग नेहमी 2 येतो. 10चा लॉग 1 येतो. ठीक आहे. काही लोक पाठ करून घ्या. लॉग ऑफ 6.022 इज 0.7797. ओके. याचा लॉग आपल्याला मिळाला इंटू 3 ऍज पर रूल ऑफ लॉगॅरिथम. तो 3 पुढे गेला होता. मग त्या 3 ला आपण मल्टिप्लाय केलं. आपल्याला मिळालं 1.8223. हा ऍज इट इज, हा ऍज इट इज. दोघांना ऍड केलं आपल्याला मिळालं 2.6021. दोघांना ऍड केल्यानंतर 2.6021 मायनस हा 2. हे सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला मिळालं 0.6021. सिंपल. आता हे आपलं जे मिळालं ते झालं लॉग ऑफ n. आपला हवाय n. मग पुढे करणार त्याचं आपण काय करणार? अँटी लॉग. मग n is equal to antilog of 0.6021 which comes out to be again 4.00. म्हणजेच आपण त्याला 4 म्हणूया. मग जर n is equal to 4 याचा अर्थ what type of unit cell we have? It will be FCC unit cell. समजतं आपलं हे? अरे टी वाटायला नको. ओके समजतंय? तो लेट्स टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. पण जे काही आपण इथे न्यूमरिकल करतोय प्लीज प्रॅक्टिस देम बाय युअरसेल्फ. फक्त मी केलंय त्यावर डिपेंड राहू नका अजिबात. प्रत्येकाचा लॉग काढून, प्रत्येक व्हॅल्यू पुट करून, प्रत्येक ऍडजस्टमेंट करून प्रॅक्टिस बाय युअरसेल्फ. ठीक आहे. लेट्स मूव दी नेक्स्ट. टेक अ स्क्रीनशॉट अँड देन विल मूव दी नेक्स्ट वन. ओके पटकन. Okay. Now the question is, silver crystallizes in FCC structure. FCC पटपट आपण दिवे लिहूया. FCC म्हणजे n is equal to 4. शाबाश. If age length of the unit cell is 400 picometer म्हणजे काय गिवन आहे? A. शाबाश. A is equal to 400. हे मगाशी पण सेम होतं का? हो राईट ना. सो इट विल बी 4 into 10 to the power -8 centimeter. Number 3. Calculate density of silver if the atomic mass is 108 gram per mole. So आपल्याला काढायचं होतं m is given 108 gram per mole. चौथा आपल्याला माहिती आहे ते म्हणजे Na. प्रत्येक वेळेस याची गरज आहे असं अजिबात नाहीये. यू कॅन इग्नोर दॅट. यू कॅन डायरेक्टली राईट इन द फॉर्म्युला. बट आय एम रायटिंग ओनली फॉर युअर अंडरस्टँडिंग. इंटू 10 to the power 23. आता आपल्याला फाइंड करायचं काय? टू फाइंड डेन्सिटी म्हणजेच रो इज इक्वल टू ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. बरोबर. एक मिनिट. रो इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. युनिट विल बी ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आता याचा आपला फॉर्म्युला काय आपला? फॉर्म्युला इज रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन a क्यूब इंटू
Na. बरोबर, आपण त्याच फॉर्म्युलाचे न्यूमेरिकल बघतोय, म्हणजे फॉर्म्युला तोच असणार आहे. ओके, सो लेट्स पुट ऑल द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. लेट्स बिगिन. सो therefore rho is equal to n ची व्हॅल्यू 4, m ची व्हॅल्यू पुढे m 108, 4 into 108 अपॉन a ची व्हॅल्यू काय 4, 4 into 10 to the power -8 याचा क्यूब. सो आपण ते क्यूब घेऊया into 6.022 into 10 to the power 23. ओके, सो 432 upon 4 cube 64 into 10 to the power -24 into 6.022 into 10 to the power 23. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता हा -24 हा +23, so we can make it 432 upon 64 into 6.022. हा होईल -10, वर जाईल तर होईल +10. आपण तर इथे मल्टिप्लाय केलं. नाव आय होप यू आर ॲट दॅट लेवल. तुम्ही काय म्हणतोय आपलं कळतंय. ठीक आहे. सो इथे आता आपण याचा लॉग काढायचा. हियर वी गॉट रो इज इक्वल टू, आपल्याला पाहिजे हे सगळं कॅल्क्युलेशन. पहिले अप्लाय लॉग. लॉग ऑफ रो इज इक्वल टू लॉग ऑफ 4320 मायनस लॉग ऑफ 64, त्याला आपण टाकूया ब्रॅकेट मध्ये, म्हणजे हा प्लस होईल, प्लस लॉग ऑफ 6.022. मग आता लेट्स क्विकली फाइंड आउट दी लॉग ऑफ ईच नंबर. ओके ओके, वी गॉट दी लॉग ऑफ ऑल नंबर्स. आता लॉग ऑफ दिस इज हियर, लॉग ऑफ दिस इज हियर अँड लॉग ऑफ दिस इज हियर. या दोघांना आपण ऍड केलं, इथे काही मायनस आहे. आता आपण ना सबट्रॅक्ट करायचं. तो सबट्रॅक्शन कम्स आउट टू बी 1.04905. ओके, हे आपल्याला मिळालं लॉग ऑफ रो. आपला काय हवाय रो, सो विल टेक अँटीलॉग 1.0495. बरोबर. आता याचा आपण अँटीलॉग काढला तर आपल्याला मिळतं रो इज इक्वल टू 11.2. ओके, 11.2. It will be gram per centimeter cube. 11.2 ग्राम पर सेंटीमीटर. हे कसं आलं तुम्हाला ते लॉग काढून फाइंड करावं लागेल. ओके फाइन. आपला काढायचं होता डेन्सिटी, आपण डेन्सिटी काढली. गुड विथ इट. फाइन. सो आय थिंक सगळे क्वेश्चन कव्हर झालेले आहेत. सो प्लीज 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 प्रॉपरली प्रॅक्टिस करून घ्या. These questions are frequently asked. The question of this type is asked in every single exam. प्रत्येक एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, whether it is board exam किंवा repeated exam. Okay, so please practice this type of numericals properly. Okay, take a screenshot and then we'll see you in the next topic. Bye.